तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण कोथिंबिरीची पेरणी करणार आहोत. हे बघा, आपण सारं टाकलेले आहेत. सध्या फेब्रुवारीचा महिना चालू आहे, त्यातली 1-2-3 तारीख चालू आहे. तर सध्या काही आपले जे आहेत त्यांनी बरेच फोन करून मला विचारलं होतं की बाबा फेब्रुवारी महिन्यात कोथिंबिरीला भाव येईल का नाही, कसं काय पेरावी का, पिवळी वगैरे पडल का नाही. तर थंडी तर आता काय तेवढी जास्त नाही, पण अजून हरभऱ्याचं रान पण काय रिकामं झालेलं नाही तेवढे जास्त शेतकऱ्यांचं. हे आपलं आहे ते तुरीचं रान आहे, म्हणून आपण या तुरीच्या रानात कोथिंबीर पेरली. तर भाव येईल का नाही हे काय आपल्या हातात नसतंय. आपल्या हातात असतंय फक्त कोथिंबीर चांगली आणायची, पिवळी पडू द्यायची नाही, हे फक्त आपल्या हातात आहे. हिरवीगार कोथिंबीर असेल तर थोडं भाव पण नसला तरी पण थोडंसं वाढवून द्यायचा प्रयत्न करतात व्यापारी पण. आपण फक्त कोथिंबीर याच्यासाठी पेरली की जर भाव आला तर द्यायची, नसेल भाव आला तर धने करायचेत आपल्याला. खास करून धने करण्यासाठी आपण पेरलेले आहे. हे बघा सारं टाकलेलं. हे सारं टाकण्याचं कारण एक आहे की जर धने लागल्यावर स्प्रिंकलरनं पाणी त्याला काय द्यायला जमत नाही. स्प्रिंकलरनं पाणी दिल्यावर धने काळे पडतात, त्याच्यामुळे पुन्हा उगवण क्षमता त्याची जास्त होत नाही. त्याच्यामुळे हे सारं टाकलेलं आहे. आपण सध्या स्प्रिंकलरनंच पाणी द्यायचं त्याला, पण जेव्हा धने लागतील तेव्हा असं या वाफेत पाणी सोडलं की खाली येतंय, म्हणून हे सारं टाकलेलं आहे आपण. हे बघू शकता तुम्ही. तर हे बघा हे सगळं पेरलेलं आहेत. एक सरी राहिली पेरायची. ट्रॅक्टर उभा आहे आपल्या इथं, तर तुम्हाला दावतो. पेरणी वगैरे छान होती बारक्या ट्रॅक्टरनं. शक्यतो तर कोथिंबीर धने पेरताना शक्यतो बारक्या ट्रॅक्टरनंच तुम्ही बी पेरा. औषध वगैरे लावलेलं आहे त्याला, खात पण आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हिरवं औषध आहे, ते औषध लावलेलं आहे. थोड्या काड्या आहेत, पण थोडी सेटिंग जास्त वाढवली की काय होत नाही एवढ्या छोट्या छोट्या काड्यांना. तर तुम्ही बी जर रान रिकामं झालेलं असेल तर तुम्ही पण पेरू शकता. भावाचं काय आपल्या हातात नाही. आला तर छानच आहे, नाही आला तर धने पण करू शकता. धन्याला पण खूप मार्केट आहे. 200-250 रुपये किलोने धने जाऊ शकतात जर तुम्ही त्याला व्यवस्थित फवारणी वगैरे केली तर. त्याच्यामुळं धन्याचे बी पैसे होतात. तर आता ही सध्या पेरलेले आहेत. आज 2 तारीख आहे वाटतं. 2 तारखेला पेरलं आहे. अजून असंच आपण जर उगवल्यानंतरचा पण व्हिडिओ टाकू. कशी उगवली ते काय कमेंटमध्ये परत नक्की सांगा. आणि जर अजून कोणाला कोथिंबीरविषयी माहिती पाहिजे असेल, धने वगैरे पाहिजे असतील, कास्ती बियाणे ओरिजिनल धने आपल्याकडे मिळतील, तर त्यांनी आपला खाली नंबर आहे त्या नंबरवर कॉल करू शकता तुम्ही. चांगलं योग्य पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि कोणी जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब तेवढं करायला विसरू नका. चालतं, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.